पण तुम्ही म्हणजे पहिल्यांदा मिलिटरीत होता, नंतर मग रिटायर्ड होऊन एमएससीबीत केलं. ते किती काळ म्हणजे तुमचं? 25 वर्ष. 25 वर्ष केली. आणि एमएससीबीवर असताना घराघरात जायला लागायचं. बरोबर आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस त्याच गावात त्याच ठिकाणी जायला लागेल म्हणून मी पुण्याचे सगळ्या पेठांचे घर नंबर प्रमाणे नकाशे तयार केले. बरं बरं बरं. आणि म्हणजे त्याच्यातनं पुणे मित्र नावाचं एक पुस्तक तयार केलं. अच्छा. त्यावेळेस माझं पुस्तकातला संपर्क साधून ज्यांना जायचं असेल ते त्या ठिकाणी पोहोचायचे. ते पुस्तक पोलिसांनी विकत घेतलं, कॉर्पोरेशनने विकत घेतलं, फायर ब्रिगेडने विकत घेतलं, कारण त्यांना सगळीकडे जायला लागायचं. बरोबर आहे. आणि मग त्याच्यातनं प्रत्यक्षात किती चुका आहेत हे मी शोधून काढलं. म्हणजे हा अनोखा उपक्रमच तुम्ही तुमच्या हाती घेतला, म्हणजे की बुवा जेणेकरून प्रत्येकाला जर घरोघरी जायची वेळ आली किंवा प्रत्येक क्षेत्रात जायची वेळ आली तर पूर्वी ज्या काही अडचणी होत्या पत्ता शोधणं, म्हणजे आता सारखं जीपीएस त्यावेळेस नव्हतं, म्हणजे तुम्ही एक जीपीएसच काम त्यावेळेस केलं असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यावेळेस काय झालं की ते पुस्तक पहिल्यांदा असं पुस्तक झालं म्हणजे असं नकाशाचं पुस्तक. तोपर्यंत कॉर्पोरेशनकडे सुद्धा नकाशे नव्हते. बर. आणि काय झालं की 58 सुमाराला पेठांचं रिऑर्गनायझेशन केलं. बर. मग त्यातले काही नंबर इकडनं तिकडे गेले, तिकडनं तिकडे गेले. म्हणजे पूर्वी बाजीराव रोडच्या पश्चिमेला सदाशिव वगैरे नारायण पेठा होत्या. बरोबर. आणि उत्तरेकडे शुक्रवार वगैरे पेठा होत्या. बर. पण त्यावेळेची शुक्रवार पेठ ही बाजीराव रोडच्या काही पुढच्या भागाला गेली होती, म्हणजे पूर्वेला. बर. मग ते बदलताना घर नंबर बदलले. बर. मग ते घर नंबर बदलल्यानंतर मी त्या बदललेल्या घर नंबरवरनं रिवाइज केलं. ग्रेट. थोडक्यात सांगतो म्हणजे आपल्या शनीपाडाजवळ हो जी जनता बँक आहे, बरोबर आहे, तिथे 1477 घर नंबर आहे. बरोबर आहे. आणि 1478 एकदम नेहरू चौकात आहे. अरे बापरे, एवढं तफावत आहे. एकदम असे म्हणजे हे डिझाईन पूर्वी कोणी केलं होतं काय? म्हणजे हे ब्रिटिशांकाली होतं, त्यात तुम्ही बदल केला? ब्रिटिशांकाली होतं, पण का असं झालं मला माहित नाही. बर. पण हे या गोष्टीमुळे तर लोकांना पत्ता शोधणं पूर्वी फारच कठीण काम होतं. म्हणजे आता आपण म्हणतो की जीपीएस मुळे सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या, पण त्यावेळेसचा जीपीएस तुम्ही शोधून काढला आणि त्यावेळेसचा जीपीएस तुम्ही बनवला, म्हणजे त्या शासनाच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटला त्याचा उपयोग झाला. आणि ते खरोखर मी म्हणेन की जीपीएस ची कल्पनाच कदाचित संकल्पना पोलिसांना सुद्धा पटकन कुठे जायची वेळ आली की आता कुठे जायचं, कसं जायचं म्हणून ते माझ्यावर पुस्तकावरून घर नंबर शोधायचे आणि तिथे पोहोचले. म्हणजे तुम्ही आधुनिक वाल्मिकीच झाला जीपीएसचे. आणि कुठे आग लागली की फायर ब्रिगेडला कुठे जायचं. अच्छा. तर ते माझ्यावर घर नंबर शोधायचे आणि तिथे पोहोचायचे. वा. म्हणजे तुम्ही जे बरेच वर्ष शासनाबरोबर काळ काढला, त्याच्यातनं काहीतरी शिकण्यासारखं, म्हणजे आधुनिकता त्यावेळेसच तुम्ही त्या एवढ्या 25 वर्षापूर्वी म्हणून. त्याच्यानंतर मी फक्त पेठांचे नकाशे केले, तेव्हा फक्त पेठा होत्या. बरोबर आहे. नंतर पुन्हा वाढलं. बरोबर. वाढल्यानंतर म्हटलं आता पुन्हा वाढल्या भागात काही पेठा नाहीत. बरोबर. आपण पिनकोड प्रमाणे नकाशे करू. बरं. मग तुम्ही पिनकोड प्रमाणे नकाशे. म्हणून मी पोस्टाला लिहिलं की मला पिनकोडचे एरिया सांगा. त्यांनी मला पहिला जाणकार दिला की पिनकोडचे एरिया हे सिक्रेट आहे, तुम्हाला सिक्रेट येत नाहीत. अरे बापरे. मग मी मंत्र्यांना फोन केला. बरं. की म्हटलं एकीकडे तुम्ही म्हणता पिनकोड लिहा पत्त्यावर आणि एकीकडे म्हणता सिक्रेट आहे, लोकांनी काय करायचं. बरोबर आहे. मग त्यावेळेस पुण्यामध्ये सगळ्या पोस्ट मास्टर जनरलची मीटिंग चालू होती. बरं. तिकडनं मला फोन आला की तुम्ही 3 वाजता आत्ताचं जे हे आहे ना यशवंतराव चव्हाण हे शैक्षणिक केंद्र याला बाणेरला त्याला यशोदा म्हणतात, यशदा. तर तिथे मी 3 वाजता गेलो. बर. ज्यांना भेटायचो त्यांना पण फोन आला होता मला. बर. आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही कशासाठी आलात. तर म्हटलं मी मुंबईचे पिनकोड प्रमाणे नकाशे केले. बरोबर. म्हणून माझे जे पुस्तक होतं ते म्हणजे वही होती ती त्यांनी दाखवली. त्यांना पण इतकं आश्चर्य वाटलं की एक माणूस पिनकोडचे नकाशे तयार करतो. म्हणजे ज्यावेळेस नवीनच कन्सेप्ट होती तिथे. आणि मग तेव्हा त्यांना म्हटलं की मला मुंबईचे पिनकोड म्हणून नकाशे करायचे, पण मला ते कोणी हे रिस्पॉन्स देत नाही, मदत करत नाही. मग त्याच्या पूर्वी काय झालं की माझं पहिलं जे पुस्तक होतं पुण्याचं, त्याच्यावर आपले त्यावेळेस विठ्ठलराव गाडगे हो पुण्याचे जे मंत्री होते त्यांना ते पुस्तक आवडलं. त्यांनी त्याच्यावर माझी प्रस्तावना घेतली आणि त्यांनी मुंबईच्या चीफ पोस्ट मास्टर जनरलला सांगितलं त्यांच्याकडे जा. अच्छा. तो पण मी प्रत्येक वेळी जायचो मीटिंगमध्ये आणि मला भेट व्हायची नाही. पण जेव्हा ते पत्र घेऊन दाखवलं तेव्हा लगेच कॉफी आली, आम्ही तुमची किती वाट बघतोय. म्हणजे तेव्हा त्यांना महत्व कळलं तुमचं.
मग त्या खरोखर त्या काळात ती आधुनिकताच होती की बाबा ते अशा पद्धतीने कोणतरी काम करते आणि त्याला स्वतःला डेडिकेट केलंय. आणि मग त्याच्यानंतर मी 1.5 वर्ष मुंबई पुणे प्रवास करून तिथले मुंबईचे पिनकोड हे शोधले आणि तिथले पोस्टमास्टर जनरल होते लोबो म्हणून, त्यांनी मला खूप मदत केली. मी जेव्हा जायचो तेव्हा पोस्टाचे त्या पिनकोड एरियाचा इन्स्पेक्टर तिथे यायचा. बर. आणि मग मला सांगायचं हा इकडे नकाशा आहे, हा इकडे बदल करावे, असे करून मी 2010 साली मुंबईचं पिनकोड पुस्तक प्रसिद्ध केलं. अच्छा, म्हणजे पिनकोड प्रमाणे नकाशे केले म्हणजे प्रत्येकाला ते तुमचं पुस्तक रेफर केलं की ते माहिती घेणं सोपं आणि की बाबा कशा कशा पद्धतीने पिनकोड प्रमाणे प्रत्येक एरिया डिफाईन केला आहे. त्याच्याने प्रत्येक पिनकोड मध्ये 10 मुख्य प्रमुख ठिकाणं आणि 10 रस्ते दाखवलेले होते. बर. त्यामुळे त्या पिनकोड सोपं जाईल. एकदम सोपं जाईल. हो बरोबर आहे ना, असं पुस्तक मला तर ही नवीनच संकल्पना असेल. आणि तेव्हा जेव्हा मी ते पुस्तक केलं तर तिथे चीफ पोस्टमास्टर जनरल म्हणले की ते पुस्तक उत्तम झालेलं आहे, त्याच्यावर आमच्या सेक्रेटरीची प्रस्तावना पाहिजे. म्हटलं मी काही सेक्रेटरी जाणार नाही, कारण मला काही माहीत नाही. आणि मी किती हे करणार? ते म्हणले मी आणतो पुस्तक. अच्छा. आणि त्यांनी त्याच्यावर त्यावेळेच्या पोस्टमास्टर जनरल जे सेक्रेटरी सेक्रेटरीची प्रस्तावना आली. त्या प्रस्तावनेत वा. लिहिलेलं आहे की पुणे हे पोस्टाशी काही संबंध नसताना जोशी यांनी पिनकोडचे नकाशे केले.